पुण्यातील हडपसर भागातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. काही रिकव्हरी एजंट एका व्यक्तीला मारहाण करत असल्याचं त्या व्हिडिओमध्ये दिसत होतं. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला. अनेक राजकीय नेत्यांनी देखील या वादात उडी घेत पोस्ट लिहिली होती. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये जय सुहास कासार, विनीत सुहास कासार आणि तनिष्क हरीश खुडे यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार हडपसर परिसरातील क्रमांक 95 मध्ये ही घटना घडली. क्रेडिट कार्डचे सुमारे 6 लाख रुपयांचं कर्ज परत न केल्याच्या कारणावरून रिकव्हरी एजंटकडनं संबंधित व्यक्तीला अडवण्यात आलं होतं. त्यानंतर बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला होता. तुम्ही कॉन्स्टेबल होते ना? आज ना कॉन्स्टेबल कुठल्या चौकीत आहेत? कुठल्या चौकीत आहेत? चौकीत आहेत. चला ताबडतोब चौकीत. तो बांबू उडाला मला मारायला. ए भाई रिक्षा थांबव. या व्हिडिओमध्ये एक महिला पोलीस कर्मचारी त्या व्यक्तीचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करताना दिसत होती. दरम्यान या घटनेचा दुसरा सीसीटीव्ही समोर आलाय. त्यामध्ये फिर्यादी संदीप हनुमंत जामदार हा सुरुवातीला एका रिकव्हरी एजंटला मारहाण करताना दिसतोय. मिळालेल्या माहितीनुसार रिकव्हरी एजंट पैसे वसुलीसाठी गेला असताना संदीप जामदार याने त्याच्यावर बांबूने हल्ला केला. यानंतर परिस्थिती चिघळत गेली आणि त्यानंतर रिकव्हरी एजंटच्या साथीदारांनी संदीप जामदार याला मारहाण केली. याआधी या प्रकरणात फक्त एकच बाजू समोर आली होती. मात्र आता दुसऱ्या बाजूचा सीसीटीव्ही देखील समोर आलाय. याच्यामध्ये फिर्यादीने जे क्रेडिट कार्ड घेतलं होतं तर त्या क्रेडिट कार्डचे काही हप्ते जे आहेत तर ते थकीत होते. त्या अनुषंगाने ते इंडस बँक जी आहे तर तिचे रिकव्हरी एजंट आहे तर त्यांनी त्यांना येऊन सगळं घटनास्थळी जे आहे तर त्याची हत्या करावी त्याच्यापेक्षा वाढीव काही रकमेची मागणी केली. अशा पद्धतीने तक्रारदार आहे त्यांनी तक्रार दिलेली आहे. त्या अनुषंगाने हडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये पुढील तपास आहे तर तो सुद्धा सुरू आहे. मॅडम, अनेक वेळा हे वसुली एजंट कडून अशा पद्धतीने हाणले जाते किंवा धमक्या दिल्या जातात, याच्यावरती आपल्या काय कारवाई केली जाते? कोणत्याही बँकेचं कर्ज असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी तुमच्याकडे रिकव्हरीसाठी येत असतील तर आमची सर्व नागरिकांना आवाहन असेल की कुठल्याही गोष्टीवरती तुम्ही तुमच्याकडे ज्यावेळेस असे येतील आणि तुम्हाला कुणीही अशी दमदाटी करत असेल तर तुम्ही नक्कीच पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. त्याच्यावरती आपण स्ट्रिक्ट ऍक्शन जी आहे तर ती केली जाईल. या प्रकरणामध्ये आपण एक्स्टॉर्शन 324 वगैरे या कलमांच्या खाली आपण गुन्हा दाखल केलेला आहे. जी काही बँकेची रिकव्हरी आहे ती त्यांनी कायदेशीर पद्धतीनं करावी. कुठल्याही पद्धतीनं कायदा हातात घेऊन त्यांना अशी रिकव्हरी करता येणार नाही. याबद्दल त्यामुळे आमचं असं सर्वांना आवाहन आहे की तुम्ही ज्यांच्याकडे अशी काही प्रकरण असतील किंवा तुम्हाला कोणी असा त्रास देत असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला यावे आणि त्याबद्दल नक्कीच दखल घेतली जाईल आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल करून पुढची कारवाई केली जाईल.